डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी UGC मालविया मिशन ट्रेनिंग सेंटर छत्रपती संभाजीनगर. ऑनलाईन RC इन डि डी डिझास्टर मॅनेजमेंट प्रोग्राम मायक्रो टीचिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप नाथराव गित्ते, जवाहरलाल नेहरू कॉलेज, परळी वैजनाथ, फिजिकल डायरेक्टर. टाइप्स ऑफ डिझास्टर. पहिला आहे नॅचरल डिझास्टर, दूसरा आहे इन्व्हायरमेंटल इमर्जन्सी, तीसरा आहे कॉम्प्लेक्स इमर्जन्सी, चौथा आहे पॅन्डेमिकल इमर्जन्सी. डिझास्टर. नॅचरल डिझास्टर, अर्थक्वेक, सायक्लोन, सुनामी, व्हॉल्कॅनिक इरप्शन, फ्लाईज. मॅनेजमेंट डिझास्टर, man-made disaster, roads accidents, terrorist attacks, and many more. Major disaster, hurricane, tornado, storm, tsunami, earthquake, fire, फ्लड इत्यादी. भूकंपाची माहिती आहे का? खालील भूकंपाशी संबंधित माहिती दिलेली आहे. भूकंप म्हणजे काय? भूकंप म्हणजे पृथ्वीच्या आतल्या भागात अचानक होणारे कंपन किंवा हालचाली. हे साधारणतः पृथ्वीच्या स्पष्ट भागाच्या आतल्या भागातील गतीमुळे होतो. भूकंपाच्या धक्क्यामुळे जमीन भयानक फटी आणि तुटपुट होऊ शकते, ज्यामुळे इमारतीची, पूल, रस्ते नुकसान होऊ शकतो. भूकंपाची कारणे: पृथ्वीच्या प्लेटांची हालचाल. पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध प्लेट्स आहेत आणि त्या एकमेकाच्या जवळून किंवा दुरून जातात. या हालचालीमुळे भूकंप होतो. दुसरा आहे ज्वालामुखी सक्रियता. ज्वालामुखी उद्रेक देखील भूकंप होण्याची कारण बनू शकतो. तिसरा आहे कृत्रिम कारणे. माणसाने केलेल्या कृत्रिम कारणामुळे, जसे की मोठ्या धरणाचे बांधकाम किंवा खोदकाम, देखील भूकंप होऊ शकतो. भूकंपाचे मेजरमेंट. रिक्टर स्केल हा भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरला जातो. जास्त रिक्टर स्केलवरील भूकंप जास्त नुकसान करणारे असतात. मार्कली स्केल याचा वापर भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता आणि त्याची परिणाम मोजण्यासाठी केला जातो. भूकंपाची मापदंडे. मुलायम भूकंप 4.0 ते 4.9 रिक्टर स्केल साधारणतः लोकांना कमी वाटतो आणि इमारतीवर कमी प्रभाव. दुसरा आहे मध्यम भूकंप 5.0 ते 5.9 रिक्टर स्केल इमारतींना नुकसान होऊ शकते.
परंतु मरणे कमी असते. तिसरा आहे दहशत वाढवणारा भूकंप. 6.0 आणि त्यापेक्षा जास्त रिश्टर स्केल मोठे नुकसान होऊ शकते आणि मानवीय जीवितांच्या हानीचे धोके जास्त असतात. भूकंपाच्या वेळी काय करावं? अंतर्गत जागा. भूकंपाच्या वेळी घरात असाल तर सुरक्षित ठिकाणी लपावं. टेबल किंवा कॅबिनेट खाली लपण्याचा प्रयत्न करावा. जर बाहेर असाल तर उंच इमारतीपासून, झाडांपासून आणि खांबापासून दूर राहा. वाहन चालवत असताना भूकंप झाला तर गाडी थांबवून वाहनाच्या आत सुरक्षित राहा. भूकंप हा एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि याबाबत माहिती असणे महत्त्वाचे आहे. भोपाळ गॅस दुर्घटना ही भारतातील सर्वात भीषण औद्योगिक दुर्घटना मानली जाते. 3 डिसेंबर 1984 रोजी मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरातील युनिक कार्बाइड इंडिया लिमिटेडच्या कीटकनाशक कारखान्यातून मिथाइल आयसोसायनेट MIC या अत्यंत विषारी वायूचा रिसावा झाला. या दुर्घटनेत 5 लाखांहून अधिक लोकांना या विषारी वायूचा सामना करावा लागला. त्यामुळे तात्काळ 3787 मृत्यूची नोंद झाली. तर इतर लोकांनी पुढील काही आठवड्यात आणि वर्षात गॅस संबंधी आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेचे कारण म्हणजे युनिक कार्बाइडच्या भोपाळ येथील कारखान्यातून 30 ते 40 टन मिथाइल आयसोसायनेट वायूचा अनियंत्रित रिसाव. या वायूमुळे श्वास घेण्यास मात्र डोळ्यात जळजळ, उलट्या आणि श्वास आणि घेण्याच्या अडचणी अशी लक्षणे दिसली. दुर्घटनेच्या दशकात अनेक दीर्घकालीन आरोग्य समस्या जसे की श्वास त्रास, डोळ्याचे विकार आणि मानसिक आजार याचा सामना करावा लागला. या दुर्घटनेनंतर युनिक कार्बाइड कॉर्पोरेशनने 1989 मध्ये $470 दशलक्ष चे मुआवजा दिले, जे आजच्या दराने सुमारे $1.01 अब्ज होते. तथापि अनेक पीडितांना अद्याप पूर्ण न्याय आणि भरपाई मिळाली नाही. अद्याप भोपाळ गॅस दुर्घटनेचे परिणाम आणि आरोग्यदृष्टी दुष्परिणाम जाणवत आहेत. 2025 मध्ये 40 वर्षांनंतर 377 टन विषारी कचरा कारखान्याच्या परिसरातून हलविण्यात आला, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. भोपाळ गॅस दुर्घटना ही एक कठोर अनुस्मरणीय आहे की औद्योगिक सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापनात कोणताही शिथिलता स्वीकारता येत नाही. सायक्लोन म्हणजे वाऱ्याच्या वेगाने आणि पावसाच्या जोरदार सरांनी होणारी एक भयंकर नैसर्गिक आपत्ती आहे. सायक्लोन
उष्णकटिबंधीय समुद्रात तयार होतात आणि ते ज्वालामुखी परिस्थिती प्रभावित करता त्यांना कॅरिनेक फायटून किंवा वारा वादळ असे देखील विविध नामांमध्ये ओळखले जाते. सायक्लोन उष्ण समुद्र पाण्यामुळे तयार होतात. हे पाणी उष्ण असते, ज्यामुळे वायूची उंचीवर उच्चता जाते. हे वायू गोलाकार दिशा घेत फिरत राहतो आणि त्यातच वाऱ्यांचा वेग वाढतो. सायक्लोन निर्माण करण्यासाठी साधारणतः 27 किंवा त्यापेक्षा जास्त उष्णतेचा पाण्याचा तापमान आवश्यक असतो. सायक्लोनचे प्रकार: फायटोन पश्चिमेकडील प्रशांत महासागरात तयार होणारे सायक्लोन. हॅरिकेन उत्तर अटलांटिक महासागर किंवा कॅरिबियन समुद्रात तयार होणारे सायक्लोन. वाऱ्याचे वादळ भारतीय समुद्रात तयार होणारे सायक्लोन या भारतीय समुद्रातील सायक्लोन म्हटले जाते. सायक्लोनचा प्रभाव: वाऱ्याचा जोर: सायक्लोनमध्ये वाऱ्याचा वेग 100 ते 300 किलोमीटर प्रति तास असू शकतो. पावसाची तीव्रता: सायक्लोनात प्रचंड पाऊस पडतो, जो पूर परिस्थिती निर्माण करू शकतो. सागराचा उंचावलेला पाणी स्तर: समुद्राच्या पृष्ठभागावर पाणी उंचावून किनाऱ्यावरून जाऊन वीज व पूर निर्माण होतो. विध्वंसक परिणाम: घराची पडझड, रस्त्याचे नुकसान, झाडे उन्मळणे इत्यादी. सायक्लोनच्या इशाऱ्याची तयारी: सायक्लोन येण्यापूर्वी वेगवेगळ्या संकेत स्थानकाद्वारे लोकांना सूचना दिल्या जातात. स्थानिक प्रशासन तसेच भारतीय हवामान विभाग वेळोवेळी सायक्लोनचे भविष्यवाणी करतो आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सुचवतो. सायक्लोनचे निवारण: पहिला आहे बचाव कार्य. सायक्लोनच्या किमान प्रभावासाठी सरकार बचाव कार्य राबवतो आणि अन्न व इतर आवश्यक वस्तू वितरित केली जातात. सुरक्षित आश्रय: सायक्लोनच्या प्रभावापासून बचावण्यासाठी लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय दिला जातो. वाऱ्याचा वेग आणि पाऊस: सायक्लोन येताना त्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग याचे नियंत्रण महत्त्वाचे असते. भारतीय महासागरातील सायक्लोन: भारताच्या पूर्व किनाऱ्यावर सायक्लोन सामान्यतः जास्त येतात. ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या देशांमध्ये विशेषतः सायक्लोनचे धोके जास्त असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, UGC, मालवीय मिशन ट्रेनिंग सेंटर, छत्रपती संभाजीनगर. ऑनलाईन RC डिझास्टर मॅनेजमेंट प्रोग्राम मायक्रो टीचिंग मध्ये डायरेक्टर सतीश पाटील सर, रापे सर, गौरव सर,
आभासी ऑनलाईन जोडलेल्या सर्व माझे सहकारी यांचे मी धन्यवाद मानतो आणि संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.